अर्थ जर आपण पाहिला तर महाराज काय म्हणतात, सार सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. महाराज म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आलात ना, तर मग काय करा, सार विचार करा. असार विचार करू नका. सार विचार करून तुम्ही भगवान परमात्म्याचं नाम काय करा, नाम धरा कंठी विठोबाचे. तुम्ही नाम काय करा, त्या भगवान परमात्म्याचं कंठामध्ये धारण करा. मग तुम्हाला प्रश्न पडेल, आम्ही दीदी नाव घेऊ भगवान परमात्म्याचं, परंतु नाव घेतल्याच्या नंतर काय होतं, तर महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात काय, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नाव घेतलं तर तुमच्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या, त्या संकटाचं काय होतं, निरसन होतं. तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात, जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निसी. जो रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनाचा उद्धार तर होतोच, परंतु महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात काय, तू का मने कोठी, तू का मने कोटी कुळीत पुनीत, भावी गाता गीत विठोबाची. त्याची कोट्यावादी कुळी काय होतात, पावन होतात. कशाने, त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतलं की. असा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे.